अंबरनाथमध्ये भाजपनं आज पालिकेवर विशाल मोर्चा काढला। अंबरनाथकरांच्या समस्या 1 महिन्यात सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू असा इशारा यावेळी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिला आहे। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला। पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणत त्याला जोडे मारण्यात आले। यानंतर पालिकेच्या आत येऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्यानं भाजपा पदाधिकाऱ्यांनी पॅसेजमध्येच ठिय्या आंदोलन केलं। गली में शोर है, अरे गली गली में शोर है, भारतीय जनता पार्टी का अंबरनाथ नगरपालिकेचा पत्ता करू है, अरे पत्ता करू है, यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला। अंबरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून काम न करता खोटी बिलं काढली जात आहेत। कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारतात, पण काम होत नाही। शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास 1 लाख रुपये देऊ असं आव्हान गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिले। शहरातलं भाजी मार्केट 1972 साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास होत नाही। डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना 4 महिन्यात खड्डे पडतायत। ही परिस्थिती 1 महिन्यात बदलली नाही तर पालिकेला टाळं ठोकू असा इशारा यावेळी करंजुले पाटील यांनी दिला। या मोर्चाला भाजपचे नेते शशिकांत कांबळे, नंदू परब, अभिजित करंजुले पाटील, विश्वजित करंजुले पाटील, प्रजेश तेलंगे, लक्ष्मण पंत, भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रात सत्ता आमची आहे, महाराष्ट्रात सत्ता आमची आहे, परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळातर्फे हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात। या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात, कामं न करता बिलं काढली जातात।
जनतेचा पैशाचा गैरवापर केला जातो. अतिशय घाणेरड्या पद्धतीने शौचालय आहेत. करोडो रुपये खर्च केले जातात, पण त्याचा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. मी सांगतो मुख्याधिकारी साहेबांनी, मी सांगतो ते शौचालय 1 दिवस वापरावं, मी त्यांना 1 लाख रुपये देईल. भाजी मार्केटचा प्रश्न आहे. 1972 साली हे भाजी मार्केट बांधलेलं आहे. साधारणतः 30 ते 35 वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती, परंतु आजपर्यंत जवळजवळ 55 वर्ष होऊनसुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर्निर्मिती झालेली नाही. रस्त्यांचा प्रश्न आहे. रस्ते 4 महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं, आता तिथं खड्डे पडलेत. जर 1 महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुले यांनी सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत CO दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू.